नशीब कधी कोणाचं पालटेल, कोणाच्या वाट्याला काय येईल आणि कोणाची कधी लॉटरी लागेल याचा कधीच नेम नसतो. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. हे पोस्टमन आहेत राजाराम भांगले. 34 वर्ष ते पोस्टमन म्हणून मुंबईमध्ये विलेपार्ले परिसरात काम करतात आणि अनेकांनी यांना पाहिलं असेल की आपल्याकडे ऑफिसमध्ये किंवा घरी कार्यालयामध्ये कुठेही पत्र आणून देतात किंवा जे चिठ्ठी आलेले ते आणून देतात. पण आता याच राजाराम भांगले यांचं नशीब पालटलं आहे, कारण का यांचा मुलगा महापौर होतोय. दादा, मुलगा निवडणुकीला उभं राहील हे वाटलं होतं का कधी? नाही, अजिबात नाही. म्हणजे शेवटी का खरं वाटलंच नव्हतं कधी असं, पण आनंद झाला. आपले शिंदे साहेबांच्या कृपेने, रवी पाटील साहेबांच्या कृपेने त्याला तिकीट मिळालं आणि तिकीट मिळून तो चांगल्या मताने पण निवडून आला. याच्यात आम्ही फुल समाधानी आहोत. पण यामध्ये तुमचं देखील मोठा वाटा असेल. मोठा वाटा आता तसं काय नाही, पण शेवटी यांचंच रवी पाटील साहेबांचा त्यांचाच मोठा वाटा असं मी समजत. आणि मला तर कधी वाटलं पण नाही का या क्षेत्रामध्ये तो उतरेल. या क्षेत्रात उतरला पण तो आणि आता तो महापौर देखील बनतोय. हो, त्या किती शर्यतीमध्ये असं वाटतंय की आपण आयुष्यात जे 34 वर्ष काम केलं ते सार्थकी लागतंय. नक्की सार्थक झालेलंच आहे. डोळे पाणवले तुमचे काका. पण हा आनंद घरच्यांबरोबर तुम्ही शेअर केला. ऑफिसमध्ये जेव्हा मुलगा निवडून आला तेव्हा काय सगळी चर्चा होती? आता ऑफिसमध्ये ज्यावेळी तिकीट मिळालं तोपर्यंत मी काही सांगितलं नाही. ज्यावेळी तो निवडून आला त्यावेळेस मी ऑफिसमध्ये सांगितलं. त्या सगळ्यांना आनंद झाला तिथे. कसं सेलिब्रेट केलं ऑफिसमध्ये? काय बोलले लोक? ऑफिसमध्ये बोलले त्याला एकदा घेऊनच ये म्हणे. आता मला वाटतं पूजा होती आमची 25 तारखेला पूजा होती ऑफिसतर्फे. ते बोलले होते म्हणे घेऊनच या म्हणे, पण म्हटलं नाही म्हटलं बघू. पण आता जेव्हा तुम्ही जाल तिथे तेव्हा तुमचा मुलगा महापौर असेल. वा, ते म्हणतातच. अरे एस टी कॅन्डिडेट म्हणून लागलं, नक्की तो 100% मुलगा बसेल म्हणे गादीवरती. वाटलं होतं कधी? नाही, असं नाही वाटलं. की त्याचे डोळे, त्यांचे शब्द आणि त्यांचे म्हणजे जीभ जड झाली आहे, कारण का त्यांना थोडं ते भावनात्मक झालेले आहेत. मावशी, किरण लहानाचा मोठा ठाण्यानंतर इकडे 3 वर्ष असताना इथे आला. किरण हा राजकारणात उतरेल, नगरसेवक होईल आणि महापौर होईल असं काहीतरी वाटलं होतं? नाही, असं काही नव्हतं वाटलं. पण मग आता तो निवडणुकीत उभा राहिला. तुम्ही तर आता हे तरी कामाला आहेत, हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यामुळे यांना जास्त सहभाग घेता येत नव्हता. तुम्ही कसा प्रचार केला? आम्ही डोअर टू डोअर जाऊन असं 4-5 जणींचा ग्रुप बनवून डोअर टू डोअर जाऊन प्रचार केला. आणि आता तो निवडून आला आहे. आधी चर्चा मैत्रिणीमध्ये असायची किंवा तुमच्या नातेवाईकांना असायची की किरण काय करतो, किती त्याला पगार आहे किंवा काय द्यायचं, सगळ्या गोष्टी विचारण्यात येतील. आता काय सांगणार? आता शब्दच नाही बोलायला त्याच्याबद्दल आमच्याजवळ. किरण कामाला लागला आहे, 30-35 हजार पगार आहे, क्रिकेट खेळतो, राजकारणात त्याला रस आहे, हे सगळं पाहताना कुठेतरी असं वाटलं होतं कधी मुलगा आपला काय होईल पुढे, कधी काय होईल असं वाटलं होतं? असं तर नाही, क्रिकेटमध्येच त्याला खूप वेळ होतं. क्रिकेटचं पुढे काहीतरी त्याला करण्याची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे मग आता हे सपोर्ट भेटला रवी पाटील साहेबांचा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब, खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदेजी साहेब, रवी पाटीलजी साहेब यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला तिकीट दिलं. भरघोस मताने तो निवडून पण आला आणि इथून पुढून वाटचालीसाठी त्यांचाच आशीर्वाद राहील, त्यांच्याच यांनी तो पुढे जाईल मार्गदर्शनाखाली. पण शेवटी समर्थांची कृपा, आईवडिलांची कृपा, सर्वांची कृपा. तो बालभक्ती मार्ग. आता तो महापौर होतोय. महापौरच्या रेसमध्ये आता तो अव्वल आहे. जवळपास किरणचंच नाव फायनल होईल आणि तो महापौर होईल. डोळे तुमचे पाणावलेत. एक आईचं प्रेम जाणू शकतो मी. आता महापौरची आई म्हणून कसं मिरवणार? पक्षाच्या वरिष्ठ जे ठरवतील त्यांच्यावरच, आणि समर्थांची सामर्थ्य असेलच त्याला, त्याच्यावर असेल तो महापौर. आता सांगणार ना तुम्ही नातेवाईकांमध्ये सगळ्यांना
तुम्ही सांगणार की माझा मुलगा महापौर आहे. माझा मुलगा नाही, तो जनतेचा मुलगा आहे, माझा नाही आहे आता तो. जनतेसाठी आम्ही आता त्याला हे करून दिलं. हेच जे संस्कार हे शब्द आहेत ते किरणला कामी आलेले आहेत. आणि खरं तर किरणची एंट्री राजकारणात कशी झाली, त्याला तिकीट कसं मिळालं आणि तो थेट महापौरच्या रेसमध्ये कसा आला, ही सगळी त्याची जी पूर्ण त्याची म्हणजे त्याचं जे पूर्ण राजकारणाचा इतिहास जो आहे ते रवी पाटील यांना माहिती आहे. पाटील साहेब तुमच्याच मतदारसंघामधून आलेला आहे. खूप आनंद होतो आहे, कारण की लहानपणापासून मी त्याला बघत आलेलो आहे आणि समर्थांची कृपा आहे. खरं तर मी गणपतीच्या काळात दर्शनाला त्यांच्या घरी आलो होतो आणि कुठलंही आरक्षण, कुठलीही वाढरचना किंवा कुठेही काही पडलेलं नव्हतं. काय माहीत गणपती बाप्पाने काय बुद्धी दिली, जाताना मला असं काय वाटलं माहीत नाही. आणि मी त्याला सहज विचारलं, अरे तुझं कास्ट सर्टिफिकेट आहे का, व्हॅलिडिटी आहे का? तर तो बोलला, नाना का हो, काय? त्याला असं वाटलं की नोकरीसाठी काय कुठं गव्हर्नमेंटच्या वगैरे नाना विचारतायत का काय. तर मी बोललो, नाही, फक्त विचारतोय तुला, काय माहीत बुद्धी काय समर्थांनी दिली, गणपती बाप्पांनी दिली. एवढं विचारलं आणि मी निघून गेलो. मी बोललो ठीक आहे, तयारीत राहा, एवढा एक शब्द वापरला मी आणि मी तसंच निघून गेलो. आणि त्याच्या नशिबात ST आरक्षण या ठिकाणी पडलं. आणि ST आरक्षण पडलं, तो दिवस देखील महत्त्वाचा होता. तो दिवस देखील गणपतीच्या बाप्पाचाच होता. आणि ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी बोललो. आणि तो नगरसेवक पदासाठी या ठिकाणी एक SC आणि एक ST हे 2 तरुण मुलं, रुपेश सपकाळ आणि किरण भांगले, दोन्ही तरुण होते. आणि इतर दोन्ही तरुण येत आहेत, महिला पण आमच्या दोन्ही तरुण आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला स्वतःला असं काय वाटलं की हा काय चमत्कार आहे की मी बोलून चुकून, म्हणजे असं काही मानीधानी काहीच नव्हतं, माझ्या पण नव्हतं. आणि अचानक मी बोलून गेलो. आणि जेव्हा हे STचं नगरसेवक तो झाला आणि मग असं एक कानोसा होता की तुमच्या इकडे 5-6 महापालिकांच्या मध्ये एक आरक्षण STचं पडू शकतं, अशी एक कानोसा होता छोटासा. आणि ती पहिलीच चिठ्ठी कल्याण डोंबिवली महापालिकेने, त्या दिवशीही तुम्हाला सांगतो, किरण आणि मी TV बघत होतो आणि गणपती बाप्पाचा मागे गणपतीचा दिवस होता 22 जानेवारी. म्हणजे गणपतीने सुरुवात केली आणि गणपतीने ST आरक्षण महापौरचं पाडलं. म्हणजे बाप्पाची एवढी मोठी कृपा असू शकते हा माझ्या स्वतःवर माझा विश्वास नाही. किरण रवीजी, एक सामान्य कार्यकर्ता घडवला जातो आणि खरं तर इतक्या लवकर राजकारणात कधीच तुम्ही ह्यांनी बरेच वर्ष राजकारणात 35 काढलेत, वर्ष राजकारणात. 35 वर्ष काढलेत, पण अशी लॉटरी कधी लागत नाही, नाही. नाही. तुम्हाला पण एक कुठे आता समाधान वाटतंय की एक माझ्याच कार्यकर्त्याला मिळालंय? नाही, मी आग्रही आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आता 21 वर्ष काम करतोय. यापूर्वी मी दिघे साहेबांबरोबर काम केलं, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलंय. पण मी 21 वर्षात शिंदे साहेबांना माहीत आहे की माझा स्वभाव, मी स्पष्ट वक्ता आहे, मी जे काय असेल ते तोंडावर बोलतो, माझ्या मनीधनी कधी काय नसतं. डॉक्टर साहेबांना सुद्धा माहीत आहे की आम्ही पक्षासाठी काम करणारे लोक आहे, आम्ही पक्ष वाढवणारी लोक आहेत. आणि पक्षाची नवीन पिढी घडवली तरच पक्ष मोठा होणार आहे. देशाचं नेतृत्व हे युवांकडे दिलं पाहिजे, ही भावना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा आहे आणि आदरणीय मोदी साहेबांची सुद्धा आहे. त्याच्यामुळे युवा घडवणं ही आमची जबाबदारी होती. मी काय माझ्या स्वतःसाठी कुठे इच्छुक वगैरे असं काही नव्हतं. मी शहराचा प्रमुख म्हणून मला साहेबांनी 3.5 पण तुमची ही मेहनत जी आहे ती आता किरणच्या रूपाने पूर्ण झाली. हा तो पक्ष आदेश असेल, पक्ष जो निर्णय घेईल, शेवटी ह्या पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि आदेशाला मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे जो पक्ष निर्णय घेईल, आम्ही तर पक्ष म्हणून आज खुल्या वर्गातला तो ST पडल्यामुळे आम्ही एक आमच्या प्रभागामध्ये तो आहे आणि इतरही काही उमेदवार आमचे इच्छुक आहेत. पण आम्ही खुल्या वर्गाचा पडल्यामुळे त्या ठिकाणी आग्रह केला आहे की साहेबांना विनंती केली की तुम्हाला खऱ्या अर्थाने पक्षवाढीसाठी आणि ह्या प्रशासनावर खऱ्या अर्थाने जर आपल्याला अंकुश ठेवायचा किरण असेल. मेकॅनिकल इंजिनियर आहे. किरण मेकॅनिकल इंजिनियर आहे, चांगल्या कॉलेजमध्ये शिकला आहे, साबू सिद्दीकीमध्ये तो डिप्लोमा झाला आहे. त्यानंतर तो जोंधळे कॉलेजला डिग्री झाला आहे. त्याच्यापूर्वी तो पोटे स्कूल, जी सचिन पोटे आपले नगरसेवक आहेत त्यांच्या वडिलांनी बांधलेल्या शाळेत शिकला आहे, त्याच्या सरस्वती विद्यालयात शिकला. अशा चांगल्या चांगल्या शाळेंमध्ये शिकून गरिबीतून आज तो हे 200 फुटाच्या रूममध्ये राहत होते. आज त्या ठिकाणी मला तो विचार होता, साधी चाळ होती आणि चाळीतून आता फ्लॅटमध्ये आला आहे. शेवटी कर्ज काढून तुम्ही घर घेतलं, इतकी वर्षाची कमाई सगळी लावली, 37 जवळपास 29,000 रुपये तुमचा हप्ता आहे. हो, बरोबर. आणि हे सगळं भरत असताना किरणचा कुठे हातभार लागेल, किरण आता नोकरीला लागला आहे, त्याचा कुठे हातभार लागेल, हे सर्व कुठेतरी तुम्हाला असं वाटत होतं की तुमचं ओझं कमी होईल. आता ओझं खरंच कमी झालं? नाही, बरोबर आहे. तो नोकरीला लागला, त्याला पगार थोडा कमी होता, पण मी म्हटलं रूम आणि ती होती थोडीफार आशा पण होती कुठेतरी प्लॉटमध्ये घ्यावा रूम, म्हणून हा रूम घेऊन आणि त्याचा पण थोडा हातभार लागला, म्हणूनच मी एवढं डेअरिंग केली, नाही तर मी करू शकलो नसतो.
नक्कीच. पण यांना कल्पना नाही आहे की जर किरण बांगलेचा महापौर झाला तर इथल्या आजूबाजू परिसरात जेव्हा 8-10 इमारती आहेत ना, त्या 8-10 इमारती मिळून एक बंगला आहे महापौरचा. त्या महापौर बंगल्यामध्ये या सगळ्यांना राहायला मिळेल. हाच मुद्दा आहे की आपलं काम करत राहायचं. यश जे फळ आहे त्याची अपेक्षा कधी करायची नाही. फळ कसं, कधी, कोण, कुठे देईल आणि कोणत्या स्वरूपात देईल याचा कधीच नेम नाही आणि तेच आता किरणच्या बाबतीत घडताना दिसतंय. पुणे जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.